नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे साईराज नार्वेकर आणि तुम्ही पाहताय साईराज 517 यूट्यूब चॅनल. आपल्या सगळ्यांचा धन्यवाद करतो आपल्या चॅनलशी जुडायला, आपल्या व्हिडिओपर्यंत यायला. जसं की मित्रांनो, तुम्ही पहिल्या वेळेला आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आपण चिंतामणीच्या आगमनाला गेलेलो. तर मित्रांनो, आज 27 ऑगस्ट आणि आज सगळीकडे गणपती बाप्पा विराजमान झाले असतील. आपल्या घरी पण गणपती बाप्पा बसतो. आपल्या घरातल्या गणपतीची पूजा झाल्यानंतर आपण निघू चिंचपोकळी चिंतामणीच्या दर्शनाला. याच पहिलाच दिवस आहे, बहुतेक गर्दी पण कमी असेल हीच थोडी मनात आशा आहे, पण बघू पुढे जाऊन. मित्रांनो, असं तर जाऊ नाही शकत. फटाफट सदरा लेंगा घालू आणि निघू. तर असं फसला सदरा आपण घातलेला आहे आणि ज्या अगोदर आपल्याला जायचं आहे आपल्या मंडळात. हे की मी आता आहे सायन प्रतीक्षा नगर. तिथलं आपलं एक मंडळ आहे मुंबईचा सरकार. इंस्टाग्राम आयडी तुम्हाला इथे येत असेल. प्लीज आपल्या इंस्टावाल्या आयडीला फॉलो करा आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या अकाउंटवरती मित्रांनो लाईक करून जावा. आता आपण थेट तुम्हाला भेटू सीधा मोटो ब्लॉगिंग सेटअपवरती. एकदा सदरा सांगा कसा आहे तो. परंतु पहिला आपण आहे ना लालबागच्या राजाचा जो गेट बनवलाय यावरती गजमुखचा, तो आपण बघू. थोडा अजून संध्याकाळ झाल्यानंतर मग आपण जाऊ चिंचपोकळी चिंतामणीला. पहिला जाऊ लालबागच्या राजाचा गेट बघून येऊ ब्रिज वरतून. पुष्प वर्षाव कुठून मी करतो ती पण जागा तुम्हाला दाखवून ठेवतो मित्रांनो. म्हणजे आपली भेट झाली तर खूप अतिउत्तमच आहे मित्रांनो. पूर्ण परेल वर्कशॉप आता खाली झालाय. आता मी जस्ट परेल त्या वर्कशॉपच्या इकडनं निघालो आणि आता तिथं आपण हा ब्रिज पकडू. पहिला जो आपल्याला लालबागच्या राजाचं डेकोरेशन आहे तो बघायचा आहे, तर पहिला हा ब्रिज पकडू. पण शपथ लांबूनच दिसतंय. इथे गणेश गल्लीचं डेकोरेशन असं आहे काही वाटतं. मुंबईचा राजा आणि या साईडला आपलं तेजू कॅमेन्सन, जी त्यांची डेव्हलपमेंट आता चालूच आहे. गणपती कसा असेल, कुठे बसला असेल मला पण आयडिया नाही अजून काही. आणि समोरच तुम्ही बघू शकता लालबागच्या राजाचं डेकोरेशन आहे. यार कायच वाटतंय, ते काहीतरीच वाटतंय. अक्षरशः वरती ट्रॅफिक जाम व्हायला लागले मित्रांनो ब्रिज वरती. मित्रांनो, लालबागच्या राजाचं हे डेकोरेशन आहे. तर मित्रांनो, हेच आहे 2025चं लालबागच्या राजाचं डेकोरेशन. आणि आपण सध्या तर ब्रिजवरती उभे आहेत आणि खालती काही अशी गर्दी आहे. आज पहिलाच दिवस आहे दर्शनाचा. बहुतेक लोक अजून येतात आहेत. तर ह्या वर्षी डेकोरेशन काही असं संध्याकाळी पण आपण एक फेरी मारू, कारण की लाईटी वगैरे इथे लावून ठेवलेत. बहुतेक खूप डेकोरेशन करून ठेवले. जी मजा संध्याकाळी बघण्यामध्ये येईल ती आता कदाचित नसेल. आता पाऊस पण भरलाय. आपण थेट उभे श्रॉफ बिल्डिंगच्या जस्ट समोरच, जिथून पुष्प वर्षाव होतो गणपतीचा, त्या समोरच आपण उभे आहेत. असं हे काही डेकोरेशन तुम्ही बघितलं. हे आम्ही पण अगोदर कधी मुंबईकर असून पण आम्ही हे अगोदर कधी बघितलं नव्हतं. खूप जबरदस्त डेकोरेशन केलं यावर्षी. अप्रतिम एकदम. पाऊस पण आला, लवकर निघायला पाहिजे तिथून, नाही तर भिजून जाऊ आपण. सगळंच भिजून जाणार. काय पण करून पहिला खालती उतरलं पाहिजे. आपलं लालबाग दादर बोललात ना मित्रांनो, हे मराठी माणसांचं आहे. तेजू कायचं इकडचं सगळं चालू आहे सध्या. डेव्हलपमेंट त्यांचं चालू आहे. आता मित्रांनो, पर्यंत डायरेक्ट आपण परत निघू चिंचपोकळी चिंतामणीला. 27 तारीख आहे आणि तरी पण आज 5 वाजता झाले तरी अजून मूर्त्या होतात आगमन. काय पण बोला मित्रांनो, RX आहे की RX आहे, काय पण बोला. तुम्ही लाख स्पोर्ट्स बाईक ठेवा तुमच्याकडे, पण ज्या माणसाकडे RX 100 असते ना,
ती वाईबच वेगळी आहे पूर्ण. मित्रांनो मी चुकून खालतीन टाकली गाडी आणि पूर्ण आज पहिलाच दिवस आहे दर्शनाचा. पूर्ण रस्ता पॅक आहे आणि बॅरिकेड लावले. आणि चिंचपोकळी चिंतामणीला काही गर्दी अशी आहे की गेटच्या बाहेरून जी गर्दी आहे ती पुरेपूर आतमध्येपर्यंत. गुड मॉर्निंग. ब्लॉगची सुरुवात करतो परत दुसऱ्या दिवशी, कारण की काल जसं की तुम्ही बघितलं आपण गेलेलो लालबागच्या राजा आणि चिंचपोकळीचं दर्शन करायला पहिल्याच दिवशी. आज दुसरा दिवस आहे गणपतीचा आणि आपण गेलेलो दर्शनासाठी. मॅटर तिथे काही असं आलं मित्रांनो, कारण की लाईन एवढी मोठी होती. चिंतामणीला मला वाटलं दर्शन होऊन जाईल, पण चिंतामणीला मेन गेटच्या बाहेरपर्यंत गर्दी होती. ऑलमोस्ट पेट्रोल पंप लागतो ना मागे मित्रांनो, तिथपर्यंत गर्दी होती. तर त्यानंतर मी विचार केला की आज पहिला दिवस तर दर्शन मुश्किलच आहे. त्यानंतर घरी आलो, काही ब्लॉग कंटिन्यू करणार होतो. घरी पण आपल्या गणपती बसला मित्रांनो, त्यामुळे काय शक्य झालंच नाही पुढे ब्लॉग कंटिन्यू करायला. त्यामुळे मला आज दुसऱ्या दिवशी डायरेक्ट आपला ब्लॉग कंटिन्यू होतोय. आता आपण चाललो आपल्या धंद्यावरती. जसं की मी तुम्हाला बोललो की आपलं कार वॉशिंग सेंटर आणि डिटेलिंग सेंटर आहे छोटूसं. ते तुम्हाला भेटेल वडाला RTO मनोरेल डेपोच्या जस्ट समोरच. जी रिन्युअलची आता बिल्डिंग बनते या साईडला, जी तुम्हाला जो प्रोजेक्ट दिसतोय त्याच्या जस्ट खालती तुम्हाला भेटेल राधिका वॉशिंग सेंटर. इकडे तुम्ही कार वॉश, कारला डिटेलिंग हे सगळं कामं आपण करतो इकडे. तर तुम्ही व्हिजिट देऊ शकतात आपल्याला. एवढी गर्दी आहे ना की मित्रांनो दर्शन करायला भेटत ना, लोक 12 तासापर्यंत रांगेत उभे. नाश्ता करून घेऊ पहिला, नंतरला गाडी वॉश करू. आज गाडी आपल्याकडे आली आहे प्रीमियम वॉशसाठी. जसे की आपल्याकडे पॅकेजेस येतात मित्रांनो. आज आपल्याकडे गाडी आली प्रीमियम वॉशसाठी. बेसिक पॅकेज येतो, त्यानंतर प्रीमियम वॉशचा एक पॅकेज येतो, त्यानंतर एक येतो डीप क्लिनिंगचा, डिटेलिंग असं प्रॉपरली. आज ही आली आहे प्रीमियम वॉशसाठी. याच्यामध्ये आपण काय काय ॲड ऑन करून देतो की आतमधून तुम्हाला फोम, डॅशबोर्ड पॉलिश, आउटरमध्ये 3M कंपनीचा वॅक्स लिक्विड, टायर पॉलिश आणि जे फायबर पॉलिश आहेत तुमचे त्यावरती पण आपण एक पॉलिशिंग करून देतो. आणि काचेवरती आता जसं का पावसाळा चालू आहे, काचेवरती आपण करून देतो क्लिअर व्ह्यू मारून देतो, ज्याने काच आपली हायड्रोफॉबिक राहते. हे सगळं आपण बेसिक करून देतो राधिका वॉशिंग सेंटरच्या प्रीमियम वॉशमध्ये. तर तुम्हाला जे काम आवडत असेल, पटत असेल तर प्लीज व्हिजिट करा आपल्या राधिका वॉशिंग सेंटरला. जसं की बेसिक वॉश तुम्ही करायला आलात तर तुम्हाला बेसिक वॉशमध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे, टायर पॉलिश, व्हॅक्यूम क्लिनिंग आणि आउटर बॉडीला फोम वॉश. आणि जर प्रीमियम वॉशमध्ये आलात तर प्रीमियम वॉशमध्ये मी तुम्हाला जी सर्व्हिस सांगितली तीच. आणि डीप क्लिनिंगमध्ये मित्रांनो काय प्रोसेस होतो की आतमधून तुम्हाला लिक्विड क्लिनिंग पण होते, फोम क्लिनिंग पण होते, डॅशबोर्ड पॉलिश पण होते. आणि आउटरमध्ये जो सिस्टम मी सांगितलं तुम्हाला 3M कंपनीचा वॅक्स लिक्विड, टायर पॉलिश, आम्ही मशीन यूज नाही करत, विदाऊट मशीनची जी सर्व्हिस करून देतो. बट ही गाडी आम्ही 2-1 महिना अगोदर केलेली प्रीमियम वॉश. आणि तुम्ही आता अजून पण गाडीवरती ग्लॉस बघू शकतात की गाडीवरती ग्लॉस थोडा तरी मेंटेन आहे, गाडी हायड्रोफॉबिक आहे. तर हा अशी काही सर्व्हिस आहे आपल्याकडे. ह्या काही व्हिडिओज मी तुम्हाला चालून दाखवतो आहे, ह्या सगळ्या अशा सर्व्हिसेस होतात आपल्याकडे. त्या जे व्हिडिओ आहेत लागल्यात ही गाडी आहे इकोस्पोर्ट फोर्टची. आणि ही गाडी आता पूर्ण अशीच 2-3 महिन्यापर्यंत हायड्रोफॉबिक राहणार, कारण की याच्यावरती पाणी टिकत नाही आणि ग्लासवरती पण पाणी टिकणार नाही. याचे स्ट्रेन सगळ्या हे बघा, तुम्ही रोडला असणार तर गाडीवरती पाणी टिकणार नाही. पूर्ण गाडी आपली हायड्रोफॉबिक झाली आणि गाडीवरती एक शाईन दिसते तुम्हाला. ठीक आहे, तर असं सगळं काम आपल्याकडे करून भेटतं. अशी सर्व्हिस तुम्हाला जर करून घ्यायची असेल तर तुम्हाला व्हिजिट करायला लागेल राधिका वॉशिंग सेंटर. आणि आपला ब्रदर आहे मांजा. आणि ही आपली मिल्की. जर मित्रांनो आपल्याला माझी इंस्टाग्राम ID चेकआउट करायची आहे तर ही आपली इंस्टाग्राम ID आहे sai5171. इंस्टाग्रामला पण फॉलो करा. आणि असेच मराठी ब्लॉग्स बघायसाठी प्लीज आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. आता येऊ घरी, पण गणपती आहे, पहिले इथून निघूया. चलो मांजा भाऊ आहे, चलो चलो पीस आउट. आता निघू फटाफट घरी.
घरी पण जायचं आहे. गणपती बाप्पा घरी बसलेत आणि आपण इकडे धंद्यावरती आहे. काय नाही, चला. यार खूप वर्ष मला कधी मजा येणार माहिती आहे हे व्लॉग्स बघायला, जेव्हा अजून काही वर्षानंतर हा माझा पूर्ण एरिया जेव्हा डेव्हलप होईल आणि तेव्हा मी बसून ह्या व्हिडिओज बघीन की यार मी अशा टायमिंगमध्ये होते की इकडे सगळं कायच नव्हतं आणि इथे सगळं अचानक अशा बिल्डिंग झाल्या, एवढं सगळं डेव्हलपमेंट चालू आहे. हे आता मला कसं, आता मी त्या प्रोसेसमध्ये आहे त्यामुळे मला एवढं वाटत नाही. जेव्हा सगळं बनल्यानंतर जी मला बघण्यामध्ये मजा येईल ना, तेव्हा मी हे जे आता शूट करतो आहे हे मला सगळं आठवणीत तेव्हा येणार की भाई असा टाईम पण मी काढलेला. बाकी इथून तुम्ही एंट्री आलं की आपला शास्त्रीनगर म्हणजे जो सायन प्रतीक्षा नगर बोलतो त्यामध्ये शास्त्रीनगर आहे, तिथे आपण पोचतो. घरासमोरचा नजारा काही असा आहे माझा की उठल्या मला इथे मशीनचा आवाज येतो, कुठे काय चालू आहे. सगळं डेव्हलपमेंट बोललं तर हे तर होणारच आहे. पत्रे लागलेत घरासमोर. अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा ते वारी आई पडलो आता संकट में वारी. जय देव जय देव जय शाश्वरवर्णी ओ महिषासुरवर्णी सुरवरेश्वर वर्णे कारण संजीवनी. जय देव जय देव. म्हणजे तू पैसे सांगितलेले लावायला किती 4 लाख रुपये. दादा का नाही लावले 4 लाख रुपये केकवरती? लावा ना लवकर. चेन किती तोडायची आहे? चेन किती तोडायची आहे? अरे थोडी ना मोठी केली पाहिजे होती ना. बंटी भाऊ कावेरीवाला दादाला फोन कर, चेन थोडी जाड करून घेऊया. भाई 2000च्या नोटा टाकू नका, बंद झाल्यात. तू इथे पहिला मला सांग की ह्या 3 चीज केक मधून कुठचे ओले घेऊया? 2000च्या नोटा बंद झाल्या. 2 स्पून थँक्यू. थोडा मला हे पकड जरा बंटी भाऊ. हे हा फक्त तुला हक्क आहे. अरे मला बर्थडे विश कोणी केलं ते तिकडचे लोक वाले. हा युपी साईड. हा ब्रदर कसा केला बघ ना. हो मग युपी साईडचं. आम्ही बसलो महाराष्ट्रामध्ये, आम्हाला बड्डेचे विशेष युपी बिहारपासून पण येतात. आपला एक ग्रुप आहे युपीचा 517 ग्रुप, तिथून पण आम्हाला विशेष वगैरे आले शंभूच्या बड्डेसाठी. ते दहीसारखं लागतं ना आंबट. त्याला ब्रदरला विचार ना ॲड ऑन होईल का ऑल्टोचा फोटो. किती वेळ लागेल? आरती होऊन तिकडे आपण भजन करत बसू नंतर. फायनली आलं केक. नोटा पण लागल्या, दादाने नोटा लावून दिल्या. सांगायचं विसरलो की आज आपल्या शंभू भाऊचा वाढदिवस आहे. शंभू भाऊ किती वर्ष झाला? 18 वर्ष झाल्याची. आज भावाचा वाढदिवस पण आहे आणि सेलिब्रेट पण करू. तुमचं तुम्हाला दाखवतो पण. 20 भाऊ फटाकडे घ्यायचे आहेत. मुद्दे संपले, चला घरी. गणपती विसर्जन होत आहेत. हा मग यावेळी सरकारने न्याय दिले ना मान्यता की आपण समुद्रात सोडावं. नाही जाऊ आपण बाय कॉलेज. One day later. आणि बँड पण वाजतो तिथे. आता आपण आलो कुठे? सायन तलावला. ये बाई. त्यावेळी कसं 3 फुटाच्या मूर्त्या आहेत, ज्या 3-3.5 फुटाच्या मूर्त्या आहेत त्या आर्टिफिशियल पॉन्डमध्येच सांगतायत. आणि ज्या मोठ्या मूर्त्या आहेत मंडळांच्या, ज्या अबाउट 6 फीट, अरे भाई 6 फुटाच्या वरती जे आपण तिकडे विसर्जन करू शकतो. समुद्र बोला नाही तर आपले तलाव वगैरे बोला. तर आता आम्ही सायनमध्ये राहतो तर आम्हाला सायन तलावलाच यायचं आहे. नाही तर ह्याच्या अगोदर आपला पहिला गणपती गिरगावला जायचा. घरातला गणपती आपला धुरींचा राजा पहिला गिरगावला जायचा. आता काही वर्षापासून आपण सायन तलाव नाही तर दादरच करतो. आपण इकडे जरा विचारपूस करू काय. भाऊ ऐक ना, घरातल्या 3-3.5 फुटांच्या मूर्त्या समोर आहे का आर्टिफिशियलच्या? बाजूच्या तलावामध्ये, तळेकर तलावामध्ये. अच्छा, व्यवस्थित आपण येऊ, विसर्जन करू आपल्या लाडक्या बाप्पाचं. थोडं बॅकग्राऊंडमध्ये बँजो ऐकायला येत असेल की आज किती दिवसाचा गणपती हा? 6.
लोक आपल्या मनाने करतात कोण 6 दिवसाचा 7 दिवसाचा 4 दिवसाचा गणपती 4 दिवसाचा गणपती निघतोय 1.5 दिवसाचा 5 दिवसाचा ऐकलेला 4 दिवसाचे गणपती निघायला लागलेला. तू पण फर्स्ट टाइम येत असेल ना इकडे? हो. याच्या अगोदर माहिती तरी होतं का इकडे आतमध्ये एक तलाव आहे? म्हणजे बनवलंय रे आर्टिफिशियल बनवलंय. ओके ठीक आहे ब्रदर. बहुत वर्ष झाली घरी गणपती बसतो आजोबांपासून. आम्ही दुसऱ्या दिवशी पण जातो गिरगावला. बरोबर. आम्ही ते जे बघतो ना तिकडे जेव्हा ज्या आपण 10 दिवस ज्या मूर्त्यांना आपण घरात पुजतो इकडे मित्रांनो तुम्हाला 2 आर्टिफिशियल पॉन्ड्स भेटतील आणि एकची वाटतं ते लोक तिकडे सगळं म्हणजे आता जे 1.5 दिवसाचे गणपतीचे विसर्जन झालेत तो छोटावाला पॉइंट आहे ते तिकडे काहीतरी करत होते. तर आपल्याला थोडं त्या लोकांनी बोललं की सर तुम्ही BMCचे साहेब होते ते आम्हाला बोलले की इकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे अलाउड नाही. त्यांनी रिझन पण विचारलं. आम्ही पण बोललो आम्ही अवेअरनेससाठीच करतो आहे कारण की ह्या गोष्टी आम्हाला पण माहिती आहे. आपल्या घरात खूप वर्षापासून गणपती बाप्पा बसतो आहे. आम्ही पण गिरगावला जातो ज्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जी तिकडे बीचची कंडिशन असते आणि जी तिकडे लोक येतात सेवा करायला हेल्प करायला का बोलू शकतो आपण व्यवस्था काय करतात. पण ते तर हे ठीकच आहे. समुद्रा नाहीतर कुठे तलावाच्या ठिकाणी करण्यापेक्षा POPची मूर्ती असेल तर ती आपण आर्टिफिशियल पॉन्ड्समध्येच विसर्जन केली पाहिजे. हां मित्रांनो तुम्ही आतापर्यंत व्हिडिओवरती असेल तर प्लीज व्हिडिओला करा लाईक आणि आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब. आणि जे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपल्या लाडक्या भावाबद्दल तुम्हाला जे सांगायचे ते तुम्ही कमेंट करा. खरं तर मित्रांनो सांगतो हा 2 दिवसाचा व्लॉग आहे. तुम्ही एकत्र शूट करून पोस्ट करतोय कारण की आपला नवीनच यूट्यूब चॅनल हा माझा 4था व्लॉग आहे. त्यामुळे असेच हळूहळू दमदार व्लॉग्स तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत. त्यामुळेच बोलते चॅनलला आत्तापासून सबस्क्राईब करून ठेवा आणि या सायराज नार्वेकरला सपोर्ट करा. बघण्यासाठी धन्यवाद. पुन्हा भेटू नक्कीच.